टॉपिक कुठला आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. एक्झाम मध्ये बघा तुम्हाला क्वेश्चन पडतो. आता एक्झाम मध्ये क्वेश्चन पडल्यानंतर बरेचशी मुलं कन्फ्युज होतात. एक्झाम मध्ये क्वेश्चन कसं पडतो, ड्रॉ द वेल लेबल डायग्राम अँड एक्सप्लेन द ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. क्वेश्चन काय पडतो होतं, ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता ह्युमन रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हटलं तर त्यामध्ये ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पण येते आणि ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सुद्धा येते. मग कुठलं लिहायचं. जर काही वेळेनंतर ते चेकिंग करण्यासाठी किंवा करेक्शन करण्यासाठी आले तर ते मेल्स किंवा फिमेल तुम्हाला सांगू शकतात. जर असं काहीच मेन्शन केलेलं नसेल तर तुम्ही कुठली पण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम एक्सप्लेन करू शकता. जर डायरेक्टली मेन्शन केलेलं असेल, एक्सप्लेन द ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अशा प्रकारे एक्सप्लेन सांगितलेलं असेल क्वेश्चन मध्ये, तर तुम्हाला परफेक्टली मेलच लिहावं लागेल आणि फिमेलच लिहावं लागेल. आपल्या मनाचं चालणार नाही. मग क्वेश्चन कसा विचारलेला आहे त्यावरती जास्त फोकस करायचा. तर फक्त ह्युमन मेल विचारलेलं असेल तर मेलच लिहावं लागेल, ह्युमन फिमेल विचारलं असेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम विचारलेलं. आता बघा पहिला टॉपिक आपला ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम या सिस्टीमला बघा नाव काय दिलेलं आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ही अशी सिस्टीम आहे की याद्वारे काय होतं, रिप्रोडक्शन होतं. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा त्याच्यासारख्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जन्माला घालतो. लक्षात, त्यालाच काय म्हणतो पण रिप्रोडक्शन. री म्हणजेच काय, पुन्हा, आणि प्रोडक्शन म्हणजे काय, तयार करणे, काय प्रोड्यूस करणे. मग रिप्रोडक्शन होतं. आता ही सिस्टीम म्हटली, आता इथे यूज काय केलेलं आहे, वर्ड सिस्टीम ह्या वर्ड काय केलेला आहे, यूज केलेला आहे. आता सिस्टीम म्हटलं म्हणजेच काय, अनेक ऑर्गन्स मिळून एक सिस्टीम तयार होते. जसं म्हणतो आपण ऑर्गन सिस्टीम. ऑर्गन सिस्टीम कशाला म्हणतात, अनेक ऑर्गन्स एकमेकांना कनेक्टेड आहे. अनेक ऑर्गन मिळून काय तयार झालेली आहे, ऑर्गन सिस्टीम तयार झाली. अजून आपल्या बॉडीमध्ये काय प्रेझेंट आहे, नर्वस सिस्टीम प्रेझेंट आहे. अनेक न्यूरॉन्स एकमेकांना कनेक्ट झालेले आणि त्यापासून काय तयार झालेली आहे, नर्वस सिस्टीम तयार झालेली. मग त्याच प्रकारे ही कुठली सिस्टीम आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे की यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स आहे. प्रत्येक ऑर्गनचं फंक्शन वेगवेगळं आहे. लक्षात, मग अनेक ऑर्गन मिळून एक सिस्टीम तयार झालेली आहे आणि ती सिस्टीम हेल्प करते रिप्रोडक्शनसाठी. त्यासाठी रिप्रोडक्शनसाठी, म्हणून त्याला नाव दिलेलं आहे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मग ही सिस्टीम फक्त मेल मध्ये नाहीये, ही सिस्टीम कशामध्ये आहे, फिमेल मध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. की अशी सिस्टीम की ते रिप्रोडक्शनसाठी काय करते, आपल्याला हेल्प करते. ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता पहिला सिस्टीम बघू आपण, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये असे कोणकोणचे ऑर्गन्स आहेत, कोणकोणचे ऑर्गन्स आहे बघा, ते ऑर्गन्स बघून घेऊ आपण. सर पहिला ऑर्गन्स दिलाय बघा, पेअर ऑफ टेस्टिस. ओके, बघा पेअर ऑफ टेस्टिस. ही पेअर ऑफ टेस्टिस, लेफ्ट टेस्टिस अँड राईट टेस्टिस, हे पेअर ऑफ टेस्टिस असतात. नंतर टेस्टिस वरती बघा एक प्रकारचा एक लेअर दिसून येतो बघा, त्याला म्हणतो इपिडिडायमिस. काय दिलेलं आहे, इपिडिडायमिस. इपिडिडायमिस सुद्धा कसे असतात, पेअर फॉर्म मध्ये असतं. बघा या टेस्टिस वरती पण इपिडिडायमिस प्रेझेंट आहे, या टेस्टिस वरती पण इपिडिडायमिस प्रेझेंट आहे. म्हणजे टेस्टिस पेअर फॉर्म मध्ये आणि इपिडिडायमिस सुद्धा पेअर फॉर्म मध्ये प्रेझेंट असतात. नंतर ह्या इपिडिडायमिस मधून एक ट्यूब ओरिजिनेट झालेली बघा, एक ट्यूब काय झालेली आहे, ओरिजिनेट झालेली आहे. त्या ट्यूबला नाव दिलेलं आहे वास डिफरन्स. काय नाव दिलेलं आहे, वास डिफरन्स. अशा प्रकारे नाव दिलेलं आहे वास डिफरन्स. तीच वास डिफरन्स ट्यूब्स ओके ट्रान्सफर केली जाते बघा आणि कनेक्टेड होते वेगवेगळ्या ग्लँड्सला. पहिली ग्लँड्स आहे प्रोस्टेट ग्लँड्स आणि दुसरी आहे सेमिनल वेसिकल ग्लँड्स. दोन प्रकारचे ग्लँड्स आहेत, ही प्रोस्टेट ग्लँड्स आहे आणि हे सेमिनल वेसिकल ग्लँड्स. म्हणजे दोन ग्लँड्स मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये दिसून येतात. अजून एक तिसरी ग्लँड्स आहे बघा, बुल्बो युरेथ्रल ग्लँड्स. शॉर्टली दिले बुल्बो युरेथ्रल ग्लँड्स. These glands are same as present into the female reproductive system. आता हे सर्व ग्लँड्स, आता ग्लँड्स हा शब्द आला की ग्लँडचं मेन फंक्शन काय, सिक्रिशन. ते काहीतरी फ्लुइड काय करतात, सिक्रेट करतात. त्याचं फंक्शन एक एक फंक्शन बघू आपण. आधी बघतो आपण कोणकोणचे पार्ट्स, ओके कोणकोणचे पार्ट्स या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये प्रेझेंट आहेत. नंतर एक पार्ट आहे तो म्हणजे काय, युरेथ्रा. युरेथ्रा असा पार्ट आहे की त्यामध्ये युरिन आणि सिमेन हे काय होतं, पास होतं. Urethra who pass the urine and semen. This urethra is a common duct in male who pass urine as well as semen. की एकाच डक मधून एकाच ट्यूब मधून सिमेन आणि युरिन काय होतं, पास होतं. दुसरा आहे इरेक्टाइल टिश्यू.
ओके, तुम्हाला लेबल्स वगैरे दिलेले नाही पुस्तकामध्ये, की ते पेनिस असतं बघा. दिस पार्ट इज कॉल्ड द ग्लँड पेनिस. पूर्णपणे पार्ट आहे, याला नाव दिलेलं आहे पेनिस. ओके, ह्या पेनिस मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इरेक्टेड टिश्यू असतात. नंतर आहे पेनिसचा जो शेवटचा पार्ट आहे त्याला आपण ग्लँड पेनिस हा सोलन हा स्वेल झालेला पार्ट असतो, त्याला नाव दिलेलं आहे ग्लँड पेनिस. हे पार्ट्स आहे बघा. नंतर आहे ब्लॅडर. व्हॉट इज द इम्पॉर्टंट रोल ऑफ द ब्लॅडर? युरिनरी ब्लॅडर्स वेअर द युरिन आर स्टोर. किती काय असतं? युरिन स्टोर असतं. युरिन कुठून येतं? युरेटर मधून. युरेटर कशाला कनेक्ट असतात? किडनीला. किडनीने जे पण ब्लड फिल्टर करून जे युरिन तयार केलेलं असतं, वेस्ट मटेरियल तयार केलेलं असतं इन दी फ्रॉम द युरिन, ते युरिनरी ब्लॅडर मध्ये स्टोअर होतं. युरिनरी ब्लॅडर्स मधून ते युरेथ्रा मधून बॉडीच्या बाहेर रिलीज केलं जातं. अशा प्रकारे ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे की ह्या सिस्टीमद्वारे रिप्रोडक्शन होतं. आता रिप्रोडक्शन होण्यासाठी इम्पॉर्टन्स काय? मेल अँड फिमेल्स गॅमिटचं फ्युजन होणं महत्वाचं आहे. आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काय तयार होईल? मेल गॅमिट्स म्हणजे काय? स्पर्म. आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये एग्स म्हणजे काय? फिमेल गॅमिट्स. आता जोपर्यंत हे गॅमिट्स तयार होणार नाही तोपर्यंत रिप्रोडक्शन होणारच नाही. आता एक एक जेवढे पण पार्ट्स प्रेझेंट आहे, आता एक एक पार्टचं फंक्शन आपण बघू. आता सर्वात मेन पार्ट्स मध्ये तो म्हणजे काय? टेस्टिस. टेस्टिस आर प्रेझेंट इन पेअर फॉर्म. टेस्टिस कसे असतात? पेअर फॉर्म मध्ये असतात. पेअर फॉर्म मध्ये असतात. राईट टेस्टिस अँड लेफ्ट टेस्टिस. ओके, दिस टेस्टिस आर एक्सटेंडेड आउटसाइड द बॉडी, आउटसाइड द ॲब्डोमिनल बॉडी. हे टेस्टिस आहे ना बॉडीच्या बाहेर एक्सटेंड झालेले आहे आणि बॉडीच्या बाहेर एक्सटेंड झालेलं आहे. आणि कशामध्ये पॅक आहे? दे आर पॅक इन द स्क्रॉटम. कशामध्ये पॅक आहे? स्क्रॉटम मध्ये पॅक आहे. दिस टेस्टिस आर पॅक इन द स्क्रॉटम. कशामध्ये पॅक आहे? स्क्रॉटम. व्हॉट इज स्क्रॉटम? स्क्रॉटम इज अ स्किन पाउच. ओके, तो ॲब्डोमिनल कॅव्हिटी मधून तो पाऊच निघालेला आहे आणि त्या पाऊचच्या आतमध्ये हे टेस्टिस प्रेझेंट आहे. ह्या स्क्रोटम मध्ये काही असे मसल असतात, डार्टस मसल्स. ओके, असे नंबर ऑफ दी मसल असतात की ह्या मसलद्वारे ह्या टेस्टिसचं टेम्परेचर काय होतं? 2 to 3 डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी होतं दॅन बॉडी टेम्परेचर. आपलं बॉडी टेम्परेचर किती आहे? 37 डिग्री सेल्सिअस. ओके, बॉडी टेम्परेचर आहे, बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस. हे कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर आहे. परंतु ह्याच टेस्टिस बॉडीच्या बाहेर एक्सटेंडेड झालेला आहे आणि स्क्रॉटम मध्ये काय झालेलं आहे? पॅक झालेलं आहे. स्क्रॉटम इट इज अ पाउच वेअर टेस्टिस आर एम्बेडेड. एम्बेडेड म्हणजे काय? त्यामध्ये सिच्युएटेड झालेलं आहे, त्यामध्ये प्रेझेंट आहे. आता ह्या स्क्रॉटमद्वारे काय होतं? आपलं जे बॉडी टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस आहे ते 2 to 3 डिग्री सेल्सिअसने काय होतं? कमी होतं. कारण टेस्टिस मध्ये काय तयार होतात? स्पर्म तयार होतात. काय तयार होतात? स्पर्म. आणि स्पर्म तयार करण्यासाठी बॉडी टेम्परेचर पेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी लागतं. मग हे स्क्रॉटम काय करतं? 2 ते 3 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर काय करतं? कमी करतं. कशासाठी? फॉर प्रोडक्शन स्पर्म. त्याला म्हणतो स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्म तयार करण्यासाठी. त्यासाठी हे टेस्टिस बॉडीच्या बाहेर काय झालेले असतात? एक्सटेंडेड झालेले असतात. जर हे टेस्टिस ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या आतमध्ये म्हणजे बॉडीच्या आतमध्ये असते तर काय झालं असतं? त्यांना किती डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मिळालं? 37. आणि हे टेम्परेचर सुटेबल नाहीये स्पर्म तयार करण्यासाठी. जर स्पर्मच तयार होत नाही तर गॅमेट्स तयार होणार नाही, मग फ्युजन होणार नाही, रिप्रोडक्शन होणार नाही. म्हणून गॅमेट्स तयार करण्यासाठी बॉडी टेम्परेचर हे कमी, बॉडी टेम्परेचर पेक्षा 2 ते 3 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी असायला पाहिजे. आणि हे टेम्परेचर कोण मेंटेन करून देतं? स्क्रॉटम. स्क्रॉटम मध्ये काही असे मसल असतात की ते मसल 2 ते 3 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर काय देतं? कमी करून देतं. आता टेस्टिस मध्ये असं काय प्रेझेंट आहे की त्याच्या आतमध्ये काय होतात? स्पर्म तयार होतात. टेस्टिस मध्ये काय प्रेझेंट असतं? याच्या आतमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स प्रेझेंट असतात. सेमिनिफेरस काय प्रेझेंट असतात? सेमिनिफेरस ट्युब्युल्स. ह्या टेस्टिसच्या आतमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युल्स प्रेझेंट असतात. सेमिनिफेरस ट्युब्युल्स. ह्या सेमिनिफेरस ट्युब्युल्स हे कशापासून बनले? आता जे मी सर्कल काढलेलं आता एका सेमिनिफेरस ट्युब्युल्सला मी बाहेर काढतो.
ही सेमिनिफेरस ट्यूबल्स. ओके, ही सेमिनिफेरस ट्यूबल्स. सेमिनिफेरस ट्यूबलची लाईन काढलेली ही पूर्णपणे जर्मिनल इपिथेलियम आहे. कुठल्या लेअर आहे सेलचा? जर्मिनियल इपिथेलियम सेल्स. जर्मिनल लेअर, ह्या जर्मिनल लेअर्स आहे. ह्या पूर्णपणे हे जे सर्कल काढलाय ना, हे पुणे सेलचं सर्कल आहे, म्हणजे राऊंडेड सेल आहे सर्कल. ह्या कुठला सेल आहे? जर्मिनल सेल. या सेलला जर्मिनल सेल काय म्हणतात? बिकॉज दिस सेल आर प्रोड्यूस जर्म. जर्म म्हणजेच काय? स्पर्म. ह्या सर्व सेल कशा असतात? जर्मिनल सेल कशा असतात? डायप्लॉइड असतात. कशा असतात त्या? डायप्लॉइड. ह्या डायप्लॉइड सेलचं मिओटिकली डिव्हिजन होतं. मिओटिकली काय होतं? डिव्हिजन होतं. मिओटिकली डिव्हिजन होऊन किती सेल काय करतात? 4 हॅप्लॉइड सेल तयार करतात. किती? 4 हॅप्लॉइड सेल. म्हणजे मिओटिक डिव्हिजन कुठे झालं? टेस्टिस मध्ये झालं. मी तुम्हाला सांगितलं मायटोटिक डिव्हिजन कुठे होतं? बॉडी सेल्स मध्ये होतं आणि सोमॅटिक सेल मध्ये आणि स्टेम सेल मध्ये होतं. मिओटिक डिव्हिजन कुठे होतं? रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये होतं. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये कुठं? टेस्टिस मध्ये. टेस्टिस मध्ये कुठली सेल मिओटिक डिव्हिजन करते? जर्मिनल सेल. ही स्वतःला डायप्लॉइड सेलचं कन्व्हर्जन हॅप्लॉइड 4 सेल मध्ये करतात. हॅप्लॉइड 4 सेल म्हणजे काय? स्पर्म. हॅप्लॉइड 4 सेल म्हणजे काय? स्पर्म. अशा प्रकारचे स्पर्म इथे कागदात तयार होतात. सर्व प्रकारचे स्पर्म्स ह्या सेमिनिफेरस ट्यूबलच्या आतमध्ये कागदात तयार होतात. आता सर्व सेमिनिफेरस ट्यूबलचं कनेक्शन एका ठिकाणी येतं. सर्व डक आहे ना, एका ठिकाणी काय होतं? मीट होतं. त्याला होतं आपण रेटिटेस्टिस. रेटिटेस्टिस काय नाव दिलेलं आहे? रेटिटेस्टिस. रेटिटेस्टिस म्हणजे काय? आता बघा, हे स्पर्म तयार झालेले आहे. हे स्पर्मचं डक, ह्या सेमिनिफेरस डक, सर्व डक आता एका ठिकाणी पॉइंट मध्ये मर्ज होतात आणि तिथे म्हणतो आपण रेटिटेस्टिस. आता रेटिटेस्टिस कशामध्ये ओपन होतात? एपिडिडायमिस मध्ये ओपन होतात. या नेक्स्ट लेअर आहे बघा, एपिडिडायमिस. एपिडिडायमिस अ लेअर सिच्युएटेड ऑन टू दी टेस्टिस. हे पूर्णपणे स्मॉल कॅपिलरी ट्यूब असतात. ह्याच्या आतमध्ये नंबर ऑफ दी ट्यूब असतात. बारीक बारीक ट्यूब असतात, पूर्णपणे गुंडाळलेले असतात. ह्या ट्यूब कशा असतात? एकदम गुंडाळलेले असतात. हिअर जे स्पर्म तयार झालेले आहे, हे स्पर्म एपिडिडायमिस मध्ये जातात. हिअर द स्पर्म आर स्टोअर अँड मॅच्युअर. व्हॉट इज द फंक्शन ऑफ एपिडिडायमिस? एपिडिडायमिसचं फंक्शन काय? वेअर द स्पर्म स्टोअर अँड मॅच्युअर. ती इथे स्पर्म होतात, स्टोअर होतात आणि मॅच्युअर होतात. बघा, स्पर्म कुठे तयार झालेले आहे? सेमिनिफेरस ट्यूबल्स मध्ये. सेमिनिफेरस ट्यूबल्स मध्ये कुठे आले? ते एपिडिडायमिस मध्ये आले. एपिडिडायमिस मध्ये काय होतात? ते स्टोअर होतात, गोळा होतात आणि मॅच्युअर होतात. मॅच्युअर झालेले स्पर्म हे पुढे जातात आणि फर्टिलाइज करतात. जे स्पर्म मॅच्युअर झाले नाही ते फर्टिलाइज करू शकत नाही. आता स्पर्म हे एपिडिडायमिस मध्ये स्टोअर झालेले, मॅच्युअर झालेले आहे. आता एपिडिडायमिस मधून ते कशामध्ये एंटर होतील? ते एंटर होतात वास डिफरन्स मध्ये. ह्या ट्यूब मध्ये जातात. ह्या ट्यूब मधून ते पास होतात वास डिफरन्स. ओके, ह्या ट्यूब मधून काय ते पास होतात. आता जसजसे पास होत चालतं बघा, जसजसे पुढे पुढे जातं बघा, आता वास डिफरन्स ह्या ट्यूबला अशा ग्लँड्स कनेक्टेड असतात. कोणकोणच्या ग्लँड असतात? बुल्बोयुरेथ्रल ग्लँड्स, प्रोस्टेट ग्लँड्स अँड सेमिनल वेसिकल ग्लँड्स. हे ग्लँड्स काय करतात? सिक्रेशन करतात. इट सिक्रेट सम फ्लुइड. काही फ्लुइड काय करतात? ते सिक्रेट करतात. जसं सेमिनल वेसिकल ग्लँड्स आहे, हे सिट्रिक ऍसिड सिक्रेट करतात. नंतर हे फॉस्फेट सिक्रेट करतं. काही फ्लुइड असतं. ओके, हे काय करतात? सिक्रेट करतात. हे इम्पॉर्टंट असतं बघा. नंतर प्रोस्टेट ग्लँड्स आहे. प्रोस्टेट ग्लँड आर सिक्रेट फ्रुक्टोज. नंतर प्रोस्टॅग्लॅन्डिन, काय? प्रोस्टॅग्लॅन्डिन्स, दीज आर दी हार्मोन्स. नंतर आहे अमायनो ऍसिड. ओके, हे काय करतं? सिक्रेट करतं. आता जसं यामधून काय पास होत आहे? यामधून काय जात आहे? स्पर्म. यामधून स्पर्म ट्रॅव्हल्स करत आहे. हे स्पर्म जात आहे बघा. हे स्पर्म, जसे स्पर्म हे ट्रॅव्हल्स होतात. ओके, ज्या ट्यूब मधून स्पर्म जातात, ह्या ट्यूबला पुढे काय मिळालेलं आहे? ग्लँड्स मिळालेलं आहे.
सर्व ग्लँड्स काय करतात, सर्व ग्लँड्स ह्या ट्यूबमध्ये काय करतात, त्यांचं सिक्रेशन काय करतात, त्या ट्यूबमध्ये मिक्स करतात. हे ग्लँड सुद्धा काय करतं, सर्व सिक्रेशन ट्यूबमध्ये मिक्स करतं. हे प्रोस्टेट ग्लँड पण त्यांचं सिक्रेशन या ट्यूबमध्ये काय मिक्स करतात. की सर्व सिक्रेशन हे कशासोबत मिक्स होत आहे, आता स्पर्म सोबत. कशासोबत, स्पर्म. या साईडने स्पर्म आलेला आहे आणि त्या स्पर्म त्या ट्यूबला काय मिळालेलं आहे, प्रोस्टेट ग्लँड्स, सेमिनल वेसिकल ग्लँड्स अँड बुल्बोयुरेथ्रल ग्लँड्स. आता हे सिक्रेशन इम्पॉर्टन्स आहे का, यस. दिस सिक्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू लाईव्ह फॉर ऑर्गॅनिक स्पर्म. स्पर्मला जिवंत ठेवण्यासाठी, स्पर्मला लाईव्ह ठेवण्यासाठी हे सिक्रेशन खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्या सिक्रेशन मधून स्पर्मला काय मिळतं, फ्रुक्टोज ही शुगर मिळते. की ह्या शुगरला यूज करून तो एनर्जी तयार करतो. काय करतो, एनर्जी तयार करतो. त्या एनर्जीवरती काय करतो, जिवंत राहतो. त्या एनर्जीवरती तो एग्स पर्यंत राहतो, रीच होतो. लक्षात. नंतर प्रोस्टाग्लॅन्डिन. प्रोस्टाग्लॅन्डिन काय करतं, जे फ्लुइड असतं, फ्लुइड हे लिक्विड स्टेटमध्ये असतं, त्या लिक्विड स्टेटला ते काय करतं, सेमी लिक्विड करतं, म्हणजे घट्ट बनवतं त्याला. ते नंतर प्रोस्टाग्लॅन्डिन. इट मेक द मोर अँड मोर कोऑग्युलेट, त्याला कोऑग्युलेट करतो. त्याला आपण प्रोस्टाग्लॅन्डिन. आता जे काही फ्रुक्टोज आहे बघा, फ्रुक्टोज ही शुगर फक्त आणि फक्त मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये तयार होते. ही फिमेल मध्ये पण तयार होत नाही आणि मेल मध्ये तयार होते तर होते. कुठं तयार होते ती, फक्त आणि फक्त रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये तयार होते. आणि जर ही फ्रुक्टोज शुगर ही रेप केसेस मध्ये काय केले ते यूज केले जाते. की एका लेडीज मध्ये रेप झाले आहे किंवा नाही, जर ही फ्रुक्टोज शुगर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये जर सापडली किंवा फाइंड आउट झाली तर समजायचं त्या लेडीज होती रेप झालेला. म्हणजे फ्रुक्टोज शुगर इज आयडेंटिफाईड टू रेप केसेस, सॉल्व दी रेप केसेस. कारण फ्रुक्टोज शुगर फक्त आणि फक्त कुठे तयार होते, मेल्स मध्ये, आणि ते पण रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये तयार होते. प्रोस्टाग्लॅन्डिन्स हे सर्व सिक्रेशन्स, ओके, हे सर्व सिक्रेशन ग्लँड्स द्वारे प्रोड्यूस केलं जातं आणि ग्लँड्स द्वारे प्रोड्यूस केल्यानंतर हे सर्व सिक्रेशन स्पर्म सोबत आता मिक्स होतात. आता हे सर्व तयार ग्लँड्स जे पण सिक्रेशन तयार करतं आणि स्पर्म, त्यांचं सिक्रेशन आणि स्पर्म हे सर्व मिळून काय तयार होतं, सिमेन. काय तयार होतं, सिमेन. सिमेन इज अ व्हाइटिश कलर फ्लुइड, त्याला आपण सिमेन. एक व्हाइटिश फ्लुइड असतं, ओके, which made up from some glands, prostate gland, bulbourethral glands and seminal vesicle glands along with this sperm. आता हे सिमेन कशामधून पास होतं, युरेथ्रा मधून पास होतं. युरेथ्रा इज अ कॉमन डक्ट फॉर युरिन अँड स्पर्म. जेव्हा सिमेन पास करायचं असेल तर युरिन स्टॉप होऊन जातं. युरिन पास करायचं असेल, सिमेनचं फंक्शन काय होतं, स्टॉप होऊन जातं. ह्या कॉमन डक्ट मधून काय केलं जातं, हे सिमेन पास केलं जातं ड्युरिंग दी कोऑपरेशन्स आणि बॉडीच्या बाहेर काय केलं जातं, रिलीज केलं जातं इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये. आणि ह्या सिमेन मध्ये काय प्रेझेंट आहे, फ्लुइड प्रेझेंट आहे. लक्षात. त्या फ्लुइड सोबत काय प्रेझेंट आहे, स्पर्म प्रेझेंट आहे. जेव्हा हे सिमेन्स फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये जातं तेव्हा ते स्पर्म ऍक्टिव्ह होतात, गेन मोर एनर्जी अँड ट्रॅव्हल अ लॉंग डिस्टन्स टुवर्ड्स द एग्स, आणि एग्स पर्यंत पोहोचतात आणि तिथे फर्टिलायझेशन करतात. माशाप्रमाणे हे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. स्टार्ट फ्रॉम टेस्टिस अँड एंड विथ द पेनिस, ओके. आणि पेनिस मध्ये युरेथ्रा आणि युरेथ्रा पेनिसद्वारे काय केलं ते बाहेर रिलीज केलं. फिमेल हे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम्स. काही क्वेश्चन्स विचारू शकतो.